भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधला वाद थांबण्याचं काही नाव घेत नाहीये। निलेश राणेंच्या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। रवींद्र चव्हाण यांनी मित्रपक्षाला थेट धमकी दिल्याचं म्हणत निलेश राणे देखील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। तर 2 तारखेनंतर भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। पाहूया। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत। ही युती कायम राहील, पण ही डायरेक्ट मित्र पक्षांना धमकी आहे। एक या टोकाला एक या टोकाला आहे, त्याच्यामुळे युती त्यांची तुटल्याच जमा आहे। त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतात सगळीकडे। आधी नेत्यांची पळवापळवी आणि आता निलेश राणेंच्या आरोपानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाचा भडका उडालाय। या वादानंतर रवींद्र चव्हाणांनी थेट युती संदर्भात मोठं भाष्य करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे। रवींद्र चव्हाणांच्या विधानानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देत पलटवार केलाय। त्यामुळे येत्या 2 डिसेंबरनंतर महायुतीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खोटं आहे का? ठीक आहे, आता त्यांच्या वाक्याचा निश्चितच त्यांना काय त्यांच्या डोक्यात चाललंय कल्पना नाही, परंतु आम्ही या प्रकरणामध्ये सर्वांनी दखल घेतलेली आहे। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत। 2 तारखेनंतर नेमकी त्यांची भूमिका काय असेल त्यानुसार आम्ही आमचं सुद्धा स्टेटमेंट निश्चित देऊ। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याचं दिसतंय, मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र सावध भूमिका घेत आहेत का असा प्रश्न त्यांच्या विधानानंतर उपस्थित होतोय। तर भाजपनंही रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। रवींद्र चव्हाण यांनी असं वक्तव्य केलंय, 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी केली आहे। ही विचारधारेवर युती झालेली आहे आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे NDAचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहील। काल जळगाव जिल्ह्यातच 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं म्हटलंय। नेमकं काय त्यावर श्रीकांत शिंदेने म्हटलंय 2 तारखेनंतर युती खरंच राहील का असं त्यांचं? नाही, मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही। त्यांनी सांगितलं 2 तारखेवर भांडण करू नका, कारण आता आम्ही एकमेकाच्या विरोधात भाषण करणार आहोत, एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो आहोत। त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा 2 तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा, इतक्या भानगडी करू नका टोकाच्या, असा त्याचा निश्चित अर्थ असेल। भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकत निलेश राणेंनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला। दरम्यान यानंतरच भाजप आणि शिवसेनेत जुंपली। रवींद्र चव्हाणांनीही निलेश राणेंना थेट इशारा देत युतीवर गंभीर विधान केलं। तर निलेश राणेंनीही चव्हाणांच्या वक्तव्याचा समाचार घेत ही थेट मित्रपक्षाला धमकी असल्याचंही म्हटलंय। तर श्रीकांत शिंदेंनीही भाजपला युती हवी की नाही असा थेट सवाल करत ठणकावलं होतं। साहेब, ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे, मी तर नाही म्हटलं। त्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरून स्पष्ट आहे की चव्हाण साहेबांच्या मनात काय आहे। आता तुम्ही सगळे जाणकार लोक आहात, ही डायरेक्ट धमकी आहे, ही डायरेक्ट धमकी आहे असं मी समजतो। कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल, ते काहीतरी वेगळ्या उद्देशाने बोलले असतील, पण ही डायरेक्ट मित्र पक्षांना धमकी आहे। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना, मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का। महायुतीत वादाचा भडका उडाल्यानंतर विरोधकांनी महायुतीवर टीका करण्याची आयती संधीच मिळवली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी जप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे। एक या टोकाला एक या टोकाला आहे, त्याच्यामुळे युती त्यांची तुटल्याच जमा आहे। नगरपालिकेत तरी कुठं फार एखाद्या अर्ध्या ठिकाणी असली तर असेल, परंतु नगरपालिकेत कुठे युती आढळणे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, एकमेकांना तिथले कार्यकर्ते शिवे देतात आणि नेतेही काय बोलतात, फक्त नाव घ्यायचं बाकी ठेवलं त्यांनी, फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी। बाकी एकमेकांची जी काय कपडे काढायचे त्यांनी काढलेले आहेत। रवींद्र चव्हाणांनी शिंदेंच्या शिवसेनेला 2 तारखेपर्यंत इशारा दिलाय। त्यामुळे महायुतीत 2 तारखेनंतर मोठा राजकीय भूकंप होणार का? भाजप शिवसेनेची युती टिकणार की महायुतीत उभी फूट पडणार असे असंख्य प्रश्न आता उपस्थित राहतात। त्यामुळे 2 तारखेनंतर महायुतीत नेमकं काय होतंय याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।